कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. उमाई, सगळं वायरिंग चेक केलं मी. आता टेन्शन घ्यायची काही गरज नाही. श्रीनू, बंधू बस. हे सगळं कशाला केलं तुम्ही? आणि श्रीकांत तुम्ही पण. बंधू तुका कळायला हवा ना, पावसाळा संपायच्यात पेरणीचं काम झाला पाहिजे. उगीच दिवस वाया घालवला ना तुम्ही. माणसं मिळत नाहीत एक तर. नाही दादा, आम्ही काम कुठलंही फुकटमध्ये करणार नाहीये. त्याची बरोबर आम्ही मजुरी घेणार आहोत. काय बंधू? बरोबर. आणि मजुरी म्हणजे काय तर उमा बहिणीच्या हातचा चहा घेतल्याशिवाय आम्ही काय हसून जाणार नाही. हा म्हणजे कसं दिवसभर काम करून दमलो ना आम्ही, तर वाईट चहा जरा घशा घालून गेला कसा तरतरी येईल. काय रे? हो हो. एवढाच ना, लगेच करते. थांबा. नाही नाही उमाई, थांब थांब, मी करतो चहा. मी अरे करतो. श्रीनू, कशात? मी करतो. करा दे बहीण, करा दे. तुमच्या लोकांचं काय करायचं मागा काय कळतच नाही. हे सगळं करायची काय गरज होता? खरं तर मी तिकडे दुकानात गेलो आणि नारबाला सांगितलं माका ताडपत्री द्या म्हणून. तर माका म्हटलं मी नाही देणार दादा, तुम्ही घरी जा, घरी पोस्ती करतो. माका थोडा कळलाच नाही असं का म्हणतोय. नंतर माझ्या लक्षात आलं हे सगळं बाहेरून बघितल्यानंतर. उमा, म्हणजे तुमच्या लक्षात येते का काय? तो नारबा पण यांच्याबरोबर सहमत होता, सामील होता यांच्या बरोबर, हो ना? माहित दादा कसा की मी तका ताकीद दिली होती की दादा सामान आणू गेलो ना तर तका देऊ नको म्हणा. आणि दादा कसा तुका उचलूक त्रास नको ना म्हणून मी घेऊन येले. आणि कसं बोलणार दादा तुम्हाला? सरप्राईज द्यायचं होतं ना तुम्हाला, म्हणून त्याला आम्ही गप्प करून ठेवला होता. तुम्हाला जर आम्ही सांगितलं असतं तर हे सगळं आम्ही कसं काय करू शकलो असतो? अजिबात नाही. चला, गरमागरम चहा घ्या. उमाई, मग सुटलेलो इनून गेलो ना, मग आल्याचं असणार नाही. हो हो मामा, तुला आवडतो तसंच आहे. घे. आहे ना. ओ हा हा, मस्त गरमा गरम. आणि हो दादा, पेरणीची काळजी तू नको करू, आम्ही करून घेऊ ते सगळं. अरे पण बंधू मी दादा दादा दादा, तुम्ही आत्ताच आलात, दमला असाल, आराम करा. बाकीची कामं आम्ही उरकून घेतो, काय काळजी करू नका. ए बाबांनो, चला, आता आपल्या बायका आपल्याला घरात घ्यायच्या नाहीत. उगीच कष्ट घेतले आणि त्याने. उमा, सगळा पहिल्यासारखा व्यवस्थित केला ना? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.